यवतमाल जिले के दारवा तालुका में शकरकंद की खेती किसानों के लिए आर्थिक समृद्धि ला रही है। महाशिवरात्रि के दौरान इसकी मांग बढ़ती जाती है, जिससे किसानों को अच्छा लाभ होता है। हालांकि भारी बारिश से नुकसान हुआ है, लेकिन फिर भी शकरकंद की खेती किसानों के लिए फायदे का सौदा बनी हुई है। यवतमाल जिले के दारवा तालुका में शकरकंद की खेती बड़े पैमाने पर की जाती है। महाशिवरात्रि के त्योहार पर शकरकंद की मांग बढ़ने से किसानों को अच्छी आमदनी होती है। इस क्षेत्र में किसान परंपरागत फसलों के साथ शकरकंद और तरबूज जैसी फसलें भी उगा रहे हैं। हालांकि इस बार भारी बारिश के कारण कई किसानों को नुकसान झेलना पड़ा। खेती का खर्चा भी पूरा नहीं हो पाया, जिससे किसान निराश है। दारवा के किसान राहुल ताज ने 5 एकड़ खेती में शकरकंद लगाया, जिस पर 50,000 रुपये प्रति एकड़ खर्चा आया। अब उन्हें प्रति एकड़ 1.5 से 2 लाख रुपए की आय की उम्मीद है। शेतामध्ये आधी टाकलेलं होतं सोयाबीन, आता टाकलेलं आहे 3-3.5 महिन्याचं पीक आहे हे. तर आता रत्नाळं लावलेले आहे. 7-8 एकरी 2 लाख पडते आम्हाला. 50,000-60 हजार एकरी खर्च येतो आम्हाला. तर आता 1-2 लाख पुरते आम्हाला एकरी. तर आता मी सर्वांना शेतकऱ्यांना सांगू शकते की हे रत्नाळं 3.5 महिन्याचं पीक घेऊन असं जीवनशैली बदलू शकतात बा. याचं मार्केट आहे अमरावती उपलब्ध. आपण इथं आपला माल काढू शकतो, नंतर आपला अमरावती जिल्ह्यामध्ये विकू शकतो आपण. आणि सरासरी 20 रुपये 25 रुपये भाव मिळते आपल्याला. तर रोजच्या पन्ने आमचे 104-200 अशापर्यंत निघतात आमच्या. बघा, आपण पारंपरिक पद्धतीने तेच शेती करतोय. सोयाबीन, कापूस, तूर. कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे. त्याचा खर्च काढला तर तो खर्च त्याच्या उत्पन्नाच्या याच्यापेक्षा खूप जास्त होत आहे. शेतकऱ्याला परवडत नाही आहे, म्हणून शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करत आहे. सिंचनाची जशी पाहिजे तशी व्यवस्था अजून सरकारने केलेली नाही आहे. काहीच भागात पाऊस आहे, पण ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची सोय आहे, ज्यांच्याकडं मेहनत करायची इच्छा आहे, त्यांनी 3-4 महिन्याचे सीझनवारी पीक काढले. टरबूज आहे, डांगर आहे, त्यानंतर आता हे रत्नाळं. मी आता सध्या रत्नाळाच्या शेतात उभा आहो. याच्यात 3.5-4 महिन्याचं पीक आहे. एकरी 2-2.5 लाख रुपये उत्पन्न उरतं आहे. 50,000ची थोडीशी त्याला लागवड लागणार आहे, पण एकरी 2-2.25 लाख रुपये उरत असेल तर या माणसांनी 5 एकरमध्ये आज 10 लाख रुपयाचं उत्पन्न काढून 2 लाख खर्च करता 8 लाख रुपये एका चांगल्या जे कोणी आपण इंजिनियर म्हणतो किंवा एखादा सर्व्हिसवाला पर्सन म्हणतो तिच्या पगार इतका हा पगार यांनी कमवलेला आहे. मला सर्व शेतकऱ्यांना इतकंच सांगायचं आहे की तुम्हीही थोडं धीरानं घ्या आणि मेहनतीला जोड द्या आणि जोडधंद्यावर निर्भर राहा. शेतकऱ्यांनी नुसत्या निसर्गावर निर्भर राहू नका. सरकार तुम्हाला काही बदलावाला येणार नाही आहे. शेवटी तुम्हाला तुमचंच बघावं लागणार आहे. त्यामुळं माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही असे जोडधंदे करून तुमची प्रगती उत्तरोत्तर करा. रत्नाळं माझेवाले 5 एकरमध्ये होते पुरे. 5 एकरमध्ये सरासरी मला 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पादन झालं. त्याच्यात 10 लाख रुपये म्हणजे नफा राहिला समजा. भाव यावेळेस चांगला भेटला. 20-25 रुपये भाव भेटला आहे. आउटन बी चांगलं आले त्याचंवालं. पण एका एकरीमध्ये कमसे कम एका दिवसाचे आमचे 140, 150, 200 पन्न्या ठाकूर निघाले आहे. म्हणजे 50 क्विंटल ठाकूर रोजचा माल निघाला आहे आमचावाला. मी जाग्यावर बी व्यापारी यावर्षी व्यापारी आले. मी जाग्यावरून गेला आणि अमरावतीच्या मार्केटमध्ये खूप चांगला म्हणजे भाव भेटला आहे. अमरावती, अकोलामध्ये, वाशिममध्ये बी नेला आहे माल. हे तिन्ही जिल्ह्यात आमचे 1 नंबर म्हणजे भाव चांगला भेटला आहे आम्हाला. 3-3.5 ते 4 महिने लागते. 100 ते 100 म्हणजे 20 दिवस लागते याला.